अध्यात्म रामायण बालकांड सप्तम सर्ग परशुराम भेटीचा मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, श्री रामचंद्रजी मिथिला नगरी पासून 3 योजनेत प्रवास करून गेले असता नृपश्रेष्ठ दशरथांना अतिशय घोर असे अपशकून दिसू लागले। वशिष्ठांना प्रणाम करून त्याने विचारणा केली की, अहो मुनिश्रेष्ठ, चारी बाजूंनी हे कसले अपशकून होत आहेत? वशिष्ठ म्हणाले, या अपशकुनाने कोणते तरी आगामी भय दर्शविले जात आहे। लवकरच तुम्ही पुनश्च अभय प्राप्त करू शकाल, कारण की शुभ सुचविणारे मृग तुमच्या उजव्या बाजूने जात आहे। वशिष्ठ असे म्हणतात तोच फार भयंकर असा वारा वाहू लागला। त्या वाऱ्याने सर्वांनाच त्रस्त केले। धुळीच्या वर्षावाने सर्वांना डोळे मिटवण्यास भाग पाडले। राजा दशरथ पुढे जात असता एक तेजोगोळ समोरून येत असलेला दिसला। त्यानंतर कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी, बीजपुंजाप्रमाणे कांतिमय, तेज संपन्न, निळ्या मेघाप्रमाणे तेजस्वी, उंच जटाजुटाने विभूषित, हाती धनुष्यनी परशु धारण केलेले, प्राण्यांचा नाश करणाऱ्या साक्षात काळाप्रमाणे भासणारे असे जमदग्नी पुत्र परशुराम येत आहेत, असे त्या प्रतापी दशरथ राजांना दिसले। कार्तवीर्य अर्जुन वध करणारे, गर्विष्ठ क्षत्रियांचा अभिमान दूर करणारे अशा जमदग्नी नंदन परशुरामांना पराक्रमी राजा दशरथांनी पाहिले। त्यांना पाहून राजा दशरथ भयभीत होऊन अर्धे इत्यादींनी त्यांचे पूजन ही न करता रक्षण करा असे विनवू लागले। दंडवत नमस्कार करून ते म्हणाले, माझ्या पुत्राचे रक्षण करावे। अशी संपन्न प्रार्थना करणाऱ्या त्या राजाकडे मुळीच लक्षही न देता क्रोधाने संपूर्ण अंग थरथरणारे असे श्री परशुराम निष्ठुरपणे श्री रामांना विचारते झाले, अरे अधम क्षत्रिया, तू राम? श्री परशुराम क्रोधाने संपूर्णपणे अंग थरथरणारे असे श्री परशुराम निष्ठुरपणे श्री रामांना विचारते झाले, अरे अधम क्षत्रिया, तू राम या माझ्या नावानेच जगव्यवहार की करीत आहेस? तू खरा क्षत्रिय असशील तर त्वरित माझ्या बरोबर द्वंद्व युद्धास तयार हो।